चंदगड तालुक्यातील प्राथमिक शाळांमधून आषाढी एकादशीनिमित्त वारकरी दिंडी उत्साहात संत साहित्य, वारकरी परंपरा आणि संस्कारांचा संदेश विद्यार्थ्यांनी पोहोचविला गावागावात। शिक्षणासोबत सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यांची जोपासना करणारा उपक्रम। आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंदगड तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सहभागाने वारकरी दिंडी उत्साहात काढण्यात आली। विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाचा निनाद आणि संतांच्या अभंगांनी गावागावातील वातावरण भक्तिमय झाले। विद्यार्थ्यांमध्ये संत साहित्याचे संस्कार, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्यांची रुजवण व्हावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार, संत मुक्ताबाई यांच्यासह वारकरी परंपरेतील विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून संत मेळा साकारला। ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि रामकृष्ण हरी अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला। टाळ मृदुंगाच्या साथीने अभंग गायन करत विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची भक्ती परंपरा प्रभावीपणे सादर केली। संत साहित्य हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून सामाजिक समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, मानवता आणि लोकशिक्षणाचा प्रभावी संदेश देणारे माध्यम आहे, हा विचार विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणातून मांडला। शिक्षणासोबत संस्काराची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी प्रेरणादायी ठरला। वारकरी परंपरेतील सामूहिक साधना, सेवा, शिस्त, सहकार्य आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून करून देत या दिंडीने शिक्षणातून संस्कार आणि संस्कारातून सुसंस्कृत समाज हा संदेश गावागावात पोहोचविला। भक्ती, ज्ञान आणि सामाजिक प्रबोधनाचा त्रिवेणी संगम असलेली ही विद्यार्थी वारकरी दिंडी चंदगड तालुक्याच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेतील संस्मरणीय उपक्रम ठरली। या उपक्रमाचे सभापती विलास नाईक, गट शिक्षणाधिकारी वैभव पाटील तसेच शिक्षक विस्तार अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले। संत साहित्य, वारकरी परंपरा आणि भारतीय संस्कृतीतील मूल्यांचा परिचय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून करून देणारे असे उपक्रम सातत्याने राबवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले। या दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमानाची भावना अधिक दृढ होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।